जय हिंद मित्रांनो, मी प्राध्यापक विजय खिलारे। आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो एआयचं वास्तव्य नेमकं काय आहे, एआय वास्तवात कसं आहे, हे खरंच आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी हिताचे आहे की यातून त्या ठिकाणी समाजासाठी दुःख निर्माण होणार आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, सर्वीकडे या ठिकाणी आपण आता बघू शकतो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणताही असू द्या, तुमचं इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, आणखी काही इतर माध्यमं असतील, यावरती आपल्याला खूप सारे व्हिडिओज असतील, फोटोज असतील जे एआयने बनवलेले आपण बघू शकतोय। काही व्हिडिओज जे अत्यंत जसं की अपघातांचे व्हिडिओ असू शकतात, एआयने बनवलेले, ज्यातून समाजामध्ये एक वेगळीच विकृती तयार होते आहे। तर हेच सर्वस्व वास्तव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। बघा, एआय किती भयंकर असू शकतं आणि एआय वापरताय तर सावध राहा। तर बघा कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी माहिती यामध्ये भेटणार आहे। आता काही वाद नाही भैया, मी आहे विश्वसुंदरी। अलीकडच्या काळामध्ये माझ्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील ज्या माता भगिनी आहेत त्यांना आहेत त्यापेक्षा जास्त सुंदर दिसण्याची हाव आली आहे मित्रांनो। आणि त्याच्याचमुळे अशा पद्धतीचे जेमिनीवरतून जे एआयचा प्लॅटफॉर्म आहे तिथून अशा पद्धतीचे फोटो आपल्या सरस माता भगिनी अपलोड करत आहे। परंतु हे खरंच आपल्यासाठी किती सेफ आहे, किती पत हे आपल्यासाठी योग्य आहे, हे आपण बघणार आहे। बघा, या ठिकाणी एक लाईन आहे, एआय वर पूर्णपणे एका व्यक्तीची किंवा एका देशाचे नियंत्रण नाही। लक्षात घ्या मित्रांनो, ही गोष्ट किती घातक असू शकते। ज्या गोष्टीवरती कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही राष्ट्राचं नियंत्रण नाहीये, त्यावरती आपण सर्रासपणे आपली सर्वस्व माहिती अपलोड करतो आहे। त्यासोबत बघा, एआय हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या देशांमध्ये, कंपन्यांमध्ये तसेच संशोधन संस्थांमध्ये विकसित केले जात आहे। त्यामुळे त्याचे नियंत्रण विविध स्तरावरती आहे। कुण्या एका व्यक्तीकडे, राष्ट्राकडे एआयचं नियंत्रण नाही मित्रांनो। बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे। या दीदीचा फोटो आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाहिला असेल। या दीदीने एक धक्कादायक त्या ठिकाणी खुलासा केला आहे। जसं की तुम्ही बघू शकता, या दीदीने हा फोटो अपलोड केला होता, त्याला त्या ठिकाणी साडीमध्ये कन्वर्ट एआयने केलंय। परंतु तुम्ही बघू शकता, तिनं पूर्णपणे जो टॉप आहे तो घातलेला आहे आणि यामध्ये साडी जी घातली मित्रांनो, त्यामध्ये तिच्या अंगावरती असलेला जो तीळ आहे तो देखील आपण बघू शकतो। म्हणजे किती गुपित माहिती एआयकडे असू शकते याचा तुम्ही विचार करू शकतात मित्रांनो। हे खरंच आपल्यासाठी योग्य आहे का, आपल्या वैयक्तिक फोटो त्या ठिकाणी टाकणं? बघा, हा माझा वाढदिवसाचा फोटो आहे। माझे मित्र आहेत, सकाळी 7 वाजताचा मित्रांनो त्यांनी मला सरप्राईज दिलं होतं आणि माझ्या घरी येऊन आम्ही केक कट वगैरे केला होता। हा फोटो तुम्ही बघू शकतात। आता या फोटो जेव्हा माझ्या घरामध्ये माझा संपूर्ण परिवार होता, या फोटोला त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने रूपांतरित केल्या जाऊ शकतं, तुम्ही बघू शकतात, वास्तव तुमच्या समोर आहे। बघा, हा फोटो या पद्धतीने एआय वरती कन्वर्ट केला जाऊ शकतो आणि तो कन्वर्ट मित्रांनो मी स्वतः केला आहे। बघा, ज्या व्यक्तीला खूप जास्त याबद्दल माहिती नाही, तो व्यक्ती जर या सर्व गोष्टी करू शकत असेल, तर यामध्ये पारंगत असणारे लोक याचा किती अयोग्य रीतीने फायदा घेऊ शकतात याचा तुम्ही अंदाज लावू शकतात। बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिसतंय आणि एक तर पिऊन टाकलाय असं दिसतंय रे। बघा, या फोटोमध्ये सकाळी 7 वाजल्याचा फोटो आहे, जिथं माझ्या घरातले प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सदस्य उपस्थित आहे, तुम्ही बघू शकतात। एवढंच नाही तर हा एक फोटो तुमचा म्हणजे तुमच्या समोर आहे। हा फोटो मित्रांनो आपल्या अकॅडमीवरचा फोटो आहे। या फोटोमध्ये तुम्ही बघू शकतात एकदम साधी पोज आहे, परंतु कमाल बघा, एआयची कमाल बघा मित्रांनो। या ठिकाणी या फोटोचं रूपांतर साक्षात नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान आपल्या अकॅडमीवरती आहेत आणि माझ्याशी शेक हँड घेत आहेत। लक्षात घ्या, मी त्यांच्याकडे दिल्लीला गेलो नाही, ते अकॅडमीवरती आले। एआयची कमाल बघा, डायरी आहे, इकडच्या हातातली डायरी तिकडच्या हातात गेली मित्रांनो। बाकी सगळ्या गोष्टी तंतोतंत आहेत। तुम्ही अंदाजा लावू शकतात याचा किती मिसयूज केला जाऊ शकतो, याचा किती मिसयूज होऊ शकतो, तुम्ही याचा अंदाज लावा। त्यानंतर हे बघा, याच्याही पेक्षा भयंकर गोष्ट, हा माझा फोटो आहे मित्रांनो, एक अकॅडमी छतावरती आम्ही काढलेला आहे। हा फोटो बघा आणि यानंतरचा हा फोटो बघा। बघा काय वास्तव आहे मित्रांनो, एआय मुळे या ठिकाणी एक कोणती दिदी माहित नाही, परंतु जर का ऍड
गर्ल विथ दिस फोटो असं जर टाकलं मित्रांनो, तर कुठल्या तरी मुलीचा एक फोटो त्या ठिकाणी येतो आणि फोटो तुम्ही बघा कशा पद्धतीने एडिट केलेला आहे. यातून एखाद्याचं घर देखील उद्ध्वस्त होऊ शकतो. यातून खूप मोठा संभ्रम समाजामध्ये निर्माण होऊ शकतो आणि ते सध्या होत आहे मित्रांनो. आपल्याला सावध होण्याची वेळ आली आहे. AI चा उपयोग करत असताना आपल्याला आपली सावधगिरी बरतवणं खूप काळाची गरज आहे, जेणेकरून समाजामध्ये कुठला संभ्रम निर्माण होणार नाही आणि कुठल्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. अशा प्रमाणात जर आपल्या मुलीचा, आपल्या बहिणीचा किंवा आपल्या भावाचा कुठलाही जर फोटो येत असेल तर त्यावरती डोळे झाकून विश्वास करणं थोडंसं आपण थांबवलं पाहिजे. अमेरिकेची घटना आहे मित्रांनो. एका मुलाने त्या ठिकाणी AI ला विचारलं की आत्महत्या कशी करावी आणि जसं जसं AI ने सांगितलं तसं त्या मुलाने केलं मित्रांनो, तर अमेरिकेतील त्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. म्हणजे तुम्ही जाणून घेऊ शकतात की हे कुठे चाललोय आपण. हा एक माझे मित्र आहे जिम मधले, त्यांच्यासोबतचा फोटो आहे आणि त्यामध्ये बघा चौथा व्यक्ती आलेला आहे. त्यामध्ये चौथा व्यक्ती आलेला आहे. तुम्ही बघू शकतात आपण काही AI वरती करू शकतो, परंतु याचा मिसयूज होणं खूप साधं आणि सोपं झालं आहे. बघा याचे यूज कशा पद्धतीने होऊ शकतात रे. कृत्रिम बुद्धिमत्ता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मित्रांनो. बघा भगवंताने आपल्याला खूप बुद्धी दिली, परंतु आपण या बुद्धीवरती जातोय, कृत्रिम बुद्धीवरती जातोय. लक्षात घ्या, माणसासाठी उपयुक्त आहे, पण योग्य नियंत्रण नसेल तर ती धोकादायकही ठरू शकतं. आणि मित्रांनो या गोष्टीवरती नियंत्रण नाहीये, त्यामुळे जास्तीत जास्त याचा धोका आपल्याला मानव जातीला आहे. ही गोष्ट आपण ओळखणं गरजेचं आहे. बघा याचा सरळ सरळ नोकऱ्यावरती येणाऱ्या काळामध्ये परिणाम होणार आहे. जसं कामगार आपली इंडस्ट्री असते त्या ठिकाणी AI च्या माध्यमातून वेगवेगळ्या मशिनरी उभं राहणार आहेत आणि आपला माणूस त्या ठिकाणी बेरोजगार पुन्हा एकदा होणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून गुन्हेगारी वाढणार आहे मित्रांनो. माणूस माणसाला त्या ठिकाणी खाणार आहे हे लक्षात घेऊ शकतो आपण. बघा त्यानंतर पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे. मानव नियंत्रणाचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसतोय रे. काही वेळा AI इतक्या वेगाने निर्णय घेते की माणसांना ते समजत नाहीये काय करावं आणि काय नाही करावं. योग्य नियंत्रण नसेल तर AI चुकीचे निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे माणूस म्हणून जन्माला आलोय, माणसाच्या बुद्धीनेच आपण निर्णय घेऊयात आणि या गोष्टीचा जेवढा कमी होईल तेवढा कमी आपण वापर करूया. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे मित्रांनो, अति तेथे माती. ज्या गोष्टीचा अतिशय जास्त वापर होईल, अतिरेक होईल, त्या ठिकाणी माती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर बघा सायबर सुरक्षितेला धोका आहे मित्रांनो याच्या माध्यमातून. कसं ते पण तुम्ही लक्षात घेऊ शकतात. बघा हॅकिंग, फसवणूक, बनावट ओळख तयार करणे हे खूप सहज शक्य झालं आहे. त्यामुळे याचा योग्य तो वापर करणं काळाची नितांत गरज आहे. त्यानंतर बघा वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नको तिथं आपली माहिती देणं आपण टाळलं पाहिजे. नको तिथं आपले फोटो अपलोड करणं हे माझ्या माता भगिनींनी टाळलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला भगवंतानं जेवढं सुंदर बनवलंय ना ते खूप आहे. अधिक सुंदर दिसण्याच्या नांदामध्ये आपण आपली गोपनीयता तर त्या ठिकाणी समाजाला देत नाही ना, जगाला देत नाही ना, याचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. खोटी माहिती बघा याच्या मदतीने खोट्या बातम्या, बनावट फोटो, व्हिडिओ, त्याला डीप फेक मित्रांनो ही खूप गाजलेलं प्रकरण आहे, सहज तयार होत आहे आणि यामुळे समाजामध्ये गोंधळ, अफवा आणि चुकीची माहिती मित्रांनो निर्माण होऊ शकते. त्यामुळे माणूस म्हणून आपण योग्य त्या गोष्टीच बघाव्यात आणि योग्य त्या गोष्टीलाच आपण फॉलो केलं पाहिजे. हे खूप काळाची गरज आहे. त्यानंतर बघा रे मानवी विचारशक्ती कमी होणार आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा जर आता माहिती पाहिजे असेल तर आपण AI चा खूप वापर करतोय, जेणेकरून आपला जो मेंदू आहे विज्ञानामध्ये मित्रांनो ज्या अवयवाचा उपयोग कमी होतो ना तर तो अवयव निकामी होत चालतो. आपण मेंदूचा त्या ठिकाणी वापर कमी केला तर नक्कीच याचा येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठं नुकसान मानव जातीला सोसावं लागणार आहे. त्यानंतर युद्ध आणि शस्त्रास्त्रांमध्ये याचा जर वापर झाला मित्रांनो किती मोठी हानी होऊ शकते याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. म्हणून माझ्या प्रिय देश बांधवांना आणि प्रत्येक आपल्या भारताच्या नागरिकाला माझं विनंती आहे, आव्हान आहे मित्रांनो, की आपण AI या जगामध्ये योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळेत तपासून वापरल्या पाहिजेत, ज्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यात तसेच समाजामध्ये चांगला होईल. ह्या गोष्टीची जाणीव ठेवूनच आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक पाऊल या AI जमान्यामध्ये वापरली पाहिजे. एवढी माहिती मित्रांनो तुमच्या समोर आहे. बघा
आणखीन एक शेवटची गोष्ट आहे, AI योग्य वापर तर मानव जातीसाठी वरदान आहे, पण अति अवलंबित्व, नियंत्रणाचा अभाव आणि चुकीच्या वापरामुळे तो धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे सर्वस्व जबाबदारी आपली आहे मित्रांनो। याचा वापर आपण कसा करतो त्यावरती त्या ठिकाणी परिणाम असणार आहे, चांगला की वाईट। बघा, त्यामुळे एआयचा वापर करताना योग्य नियम, नैतिकता आणि मानवी नियंत्रण गरजेचे आहे। काही देशामध्ये मित्रांनो यावरती कायदे कानून केलेले आहेत, आपल्या देशामध्ये पण या सर्व गोष्टी येणारच आहेत। परंतु तत्पूर्वी आपण एक चांगला नागरिक म्हणून, देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपलं परम कर्तव्य आहे की या गोष्टींचा जर आपल्या हातामध्ये आल्या तर त्याला चांगलं हाताळणं हे आपलं काम आहे मित्रांनो। आणि मला विश्वास आहे की भारतातला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी याचा चांगलाच वापर करेल, समाजासाठी याचा फायदा कसा होईल आणि समाजामध्ये गोंधळ कसा होणार नाही याचा चांगला विचार करणारा भारताचा नागरिक आहे अशी आशा बाळगतो। आणि ही जी माहिती आहे मित्रांनो ही समजली असेल असं त्या ठिकाणी गृहीत धरतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।